नमस्कार मित्रांनो, तुम्ही जाहिरात ऐकली का? बोलो जुबा केसरी, दाने दाने में है केसर का स्वाद. ही जाहिरात तुम्ही बऱ्याचदा पाहिली असेल. टीव्हीवर पाहिली असेल, सोशल मीडियावर पाहिली असेल. यामध्ये बॉलिवूडचे मोठे मोठे हिरो दिसतात, मोठे चेहरे दिसतात. अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ. काही दिवसापूर्वी अक्षय कुमार देखील यात दिसत होते. पण आता याच जाहिरातीमुळे तिन्ही कलाकार अडचणीत आले आहेत. आणि मग प्रश्न असा आहे की फक्त ही जाहिरातीचा नाही, तर कोट्यावधी रुपयाचे मानधन घेणाऱ्या सेलिब्रिटींची सामाजिक जबाबदारी काय आहे की नाही, हा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील एफडीएने म्हणजे तुकाराम मुंडे साहेबांनी अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांना जवळपास 9 पानाची नोटीस 10 ऑगस्टला पाठवली त्यांच्या ॲड्रेसवर. या जाहिरातीतून स्पष्टीकरण मागितल्याची माहिती समोर आली आहे. आता एफडीएचं म्हणणं काय आहे, ते या विमल इलायची अशा नावाखाली जी जाहिरात केली जाते, प्रत्यक्षात ती पान मसाल्याची जाहिरात आहे. ही सरोगेट ॲडव्हर्टायझिंग आहे, म्हणजे अप्रत्यक्ष जाहिरात. म्हणजे गोष्ट दाखवताना ते एक दाखवायची, पण प्रत्यक्षात ती दुसरीच आहे. जाहिरातीचा थेट गुटखा म्हणजेच पान मसाल्याचा उल्लेख न करता त्याच ब्रँडची ओळख आणि एक इमेज लोकांच्या मनात कायम ठेवण्याचा हा प्रयत्न केला जातो. हा मुद्दा आता तपासला जातोय. पण इथे एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची ती आहे की एफडीएची नोटीस म्हणजे कलाकार दोषी ठरले आहेत असा त्याचा अर्थ होत नाही. त्यांना आपली बाजू मांडण्याची पूर्ण संधी दिल्या जाते. पुढे कायदेशीर प्रक्रिया काय वळण घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण या नोटीसमुळे पुन्हा एक नवा वाद आता गंभीर चर्चेत आला आहे. म्हणजे सेलिब्रिटीने कोणत्याही प्रोडक्टची जाहिरात फक्त पैसे मिळावे म्हणून करावी का? 2012 पासून आपल्या महाराष्ट्रामध्ये तंबाखू आणि निकोटीनयुक्त गुटखा आणि पान मसाल्यावर बंदी आहे. अशा परिस्थितीत एखाद्या प्रतिबंधक ब्रँडशी संबंधित जाहिरात दुसऱ्या उत्पादनाच्या नावाने केली जाते का, याची चौकशी होणे साहजिकच आहे. आता याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एफडीएने या जाहिरातीची दखल घेतल्याचं सांगितलं जात आहे. एफडीएच्या म्हणण्यानुसार जी जाहिरात आहे ती पहिल्यांदा पाहिल्यावर असं दिसते की विमल ब्रँडचा प्रचार करते आणि हा जो ब्रँड आहे तो पान मसाला बनवितो, म्हणजे त्याच उद्योगाशी तो जोडला गेलाय. त्यामुळे जाहिरातीतलं सादरीकरण, ज्याला म्हणतो आपण प्रेझेंटेशन, त्यातले डायलॉग, ब्रँडचं नाव आणि बाजारात या संदर्भातल्या सर्व बाबी तपासणं गरजेचं असल्याचं एफडीएनं सांगितलंय. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या नोटीसमध्ये नेमकं काय सांगितलंय, तर एफडीएने अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांना या जाहिराती संदर्भात त्यांच्यात जो सहभाग होता त्यांनी ही जाहिरात करणं थांबवावं असं त्यात सांगितलं आहे. तसंच त्यांच्या जे ऑफिशियल सोशल मीडिया अकाउंट्स आहेत किंवा जे वेबसाईट आहेत त्यावर जी जाहिरातीविषयीचे काही मजकूर असतील, व्हिडिओ असतील, ते हटवण्याची देखील त्यांना नोटीसमध्ये सांगण्यात आले. शिवाय या जाहिरातीमध्ये त्यांची जी भूमिका घेतली आहे त्याचं सविस्तर लेखी स्पष्टीकरण त्यांना द्यावं लागणार आहे. जाहिरातीच्या संदर्भात त्यांचं मानधन किती होतं, एन्डोर्समेंटची माहिती काय होती आणि जाहिरात स्वीकारण्यापूर्वी संबंधित उत्पादनाबाबत काही पडताळणी करण्यात आली होती का, म्हणजे ते उत्पादन कशा संदर्भात आहे, आपण नेमकं कायाची जाहिरात करतो याविषयीची त्यांना माहिती होती का, यासंबंधीची माहिती मागविली जात आहे त्यांच्याकडून. म्हणजे आता विषय फक्त जाहिरातीपुरताचा नाहीये. ही जाहिरात स्वीकारताना कलाकारांनी कोणती काळजी घ्यायला पाहिजे होती, हा महत्त्वाचा प्रश्न बनला आहे. आता एफडीएने कारवाईसाठी अन्न सुरक्षा आणि मानके कायदा 2026 मधलं कलम 24 आणि 53चा आधार घेतलाय. कलम 24 काय सांगते, तर अन्नामध्ये संबंधित दिशाभूल करणाऱ्या किंवा फसव्या जाहिरातीवर निर्बंध आहेत आणि कलम 53 आहेत अशा दिशाभूल करणाऱ्या जाहिराती संबंधित दंडाची तरतूद आहे. म्हणजे जर गुन्हा सिद्ध झाला तर 10 लाख रुपयापर्यंतचा दंड होऊ शकतो. म्हणून आता या प्रकरणात हे ॲक्टर लोक काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. आता इथे कायदेशीर बाजू जर बाजूला ठेवली तर सामाजिक प्रश्नाची जबाबदारी देखील कायम राहते, कारण जाहिरातीत सामान्य व्यक्ती दिसत नाहीये. इथे दिसतो अभिनेता, ज्याचे लाखो करोडो फॉलोअर्स असतात. एखादा तरुण आपल्या आवडत्या अभिनेत्याची स्टाईल कॉपी करतो, त्याची हेअरकट कॉपी करतो, ते जो कपडे घालतो तो कपडे आपणही घालण्याचा प्रयत्न करतो, तशी स्टाईल तो ठेवतो. मग त्या अभिनेत्याने एखाद्या ब्रँडच्या जाहिरातीत उभं राहिल्यावर त्याचा प्रभाव होणार की नाही, तर नक्कीच होणारच. म्हणून सेलिब्रिटीने जाहिरात स्वीकारताना मानधनाचा विचार न करता ते जे प्रोडक्ट आहे त्याचा समाजावर काय परिणाम होईल याचा विचार करणं गरजेचं आहे. कारण सेलिब्रिटी फक्त उत्पादन विकत नाही, तो आपल्या प्रतिमेसोबत विश्वासही त्या उत्पादनाला देत असतो. कोट्यावधी रुपयाची संपत्ती असलेल्या कलाकारांना पैसा कमविण्यासाठी असे वादग्रस्त आणि समाजाच्या हिताचे नसलेले ब्रँड
का घ्यावे वाटतात? त्यांच्याकडे उत्पन्नाची किती साधनं आहेत. ते चित्रपट बनवतात, वेब सिरीजमध्ये काम करतात, कपड्याचे ब्रँड करतात, तंत्रज्ञान कंपन्यांसोबत त्यांची जाहिराती आहेत, ऑटोमोबाईल ब्रँड आहेत आणि इतरही बरेच व्यवसाय आहेत. मग हे सगळं असताना आरोग्यविषयक वाद निर्माण करणाऱ्या प्रोडक्टशी संबंधित जाहिरात करण्याची त्यांना खरंच गरज होती का? हा प्रश्न केवळ अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांच्याशी संबंधित नाहीये. तो प्रत्येक सेलिब्रिटीसाठी आहे. आणि फक्त कलाकारच दोषी आहेत असं म्हणता येणार नाही. या मोठ्या मोठ्या कंपन्या देखील तितक्याच जबाबदार आहेत. एखाद्या ब्रँडची जाहिरात कायदेशीर मर्यादेत आहे का? ती ग्राहकांची दिशाभूल तर होत नाही ना? जाहिरातीच्या माध्यमातून आपण जे बंद असलेले प्रोडक्ट आहेत त्याचा अप्रत्यक्ष प्रचार तर आपण करत नाहीत ना? या सगळ्या प्रश्नाची तपासणी कंपन्यांनी करायला हवी का नाही? नक्कीच करायला हवी. आता या प्रकरणातील आणखी एक नाव चर्चेत आहे ते म्हणजे अक्षय कुमार. कारण मागे काही एका जाहिरातीमध्ये अक्षय कुमार देखील यात दिसत होते. मग अक्षय कुमारला नोटीस का नाही पाठवली असं लोक सोशल मीडियावर विचारतायत. त्याचं कारण असं आहे की अक्षय कुमारने 2024 मध्ये या जाहिरातीतून माघार घेतली होती. आता त्यांचे जे फॉलोअर्स होते, चाहते होते, हे सोशल मीडियावर त्यांना फार टीका करत होते. म्हणून त्यांनी एक सोशल मीडियावर पोस्ट केली आपल्या ट्विटर हँडलवर आणि त्यातून त्यांनी मी कुठल्याही प्रकारचं तंबाखूचं समर्थन करत नाही आणि इथून पुढे अशी जाहिरात करणार नाही असं जाहीर केलं आणि त्यातून माफी देखील मागितली होती. आणि त्यांना जे मानधन मिळालं होतं त्या जाहिरातीसाठी ते मानधन देखील त्यांनी एका दुसऱ्या कामाला लावण्याचं वचन दिलं होतं, म्हणजे दान केलं होतं थोडक्यात. आता काही लोक म्हणतील अक्षय कुमारने घेतलेला निर्णय योग्य होता, तर काही जण म्हणतील मुळात त्यानं तसं ती जाहिरात करण्याच्या अगोदरच करायला पाहिजे होता विचार. ही जाहिरात जी करतोय ती आपल्या फॉलोअरसाठी नक्कीच चांगली नाहीये. पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की चूक लक्षात आल्यानंतरही निर्णय बदलला असेल तर ती सुद्धा एक अभिनंदनाचीच गोष्ट ठरू शकते. आणि म्हणूनच या सगळ्या प्रकरणात काहीतरी शिकण्याची गरज आहे. सेलिब्रिटीने जाहिरात स्वीकारण्यापूर्वी स्वतःला किमान 3 प्रश्न तरी विचारावा. पहिला प्रश्न की जे मी प्रोडक्ट आहे ते माझ्या चाहत्यांसाठी, फॉलोअरसाठी खरंच योग्य आहे का? दुसरं, माझ्या जाहिरातीमुळे तरुणांवर चुकीचा प्रभाव होऊ शकतो का? काही त्यांच्या आरोग्याशी संबंधित काही समस्या निर्माण होऊ शकतात. आणि तिसरी गोष्ट, उद्या जर ही जाहिरात माझ्या मुलांनी पाहिली तर त्यांना हे गोष्ट पाहून अभिमान वाटेल का? या 3 प्रश्नाची उत्तर जर समाधानकारक नसतील तर किती मोठं मानधन असलं तरी जाहिरात नाकारण्याची ताकद या सेलिब्रिटीने दाखवायला हवी असं आमचं मत आहे. कारण पैसा पुन्हा कमवता येतो, जाहिरात पुन्हा मिळू शकते, पुन्हा नवा ब्रँड मिळू शकतो, पण लोकांचा विश्वास एकदा गमावला तर तो परत मिळणं खूप कठीण आहे. आता या प्रकरणात पुढे काय होईल? अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ या एफडीएच्या नोटीसला काय उत्तर देतील? जाहिरात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हटवली जाईल का? एफडीए पुढे कोणती कारवाई करेल? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या जाहिरातीबाबत कायदेशीर वाद नेमका कुठं जाऊन थांबतो याची उत्तर येणाऱ्या काळात स्पष्ट होतीलच. पण माझ्या मते या प्रकरणाचा सर्वात मोठा धडा काय असेल तर सेलिब्रिटी होणं म्हणजे फक्त प्रसिद्ध होणं नाही, प्रसिद्धीसोबतच जबाबदारीही महत्त्वाची आहे. तुम्ही करोडो लोकांच्या नजरेसमोर असता, तुमचा एक डायलॉग व्हायरल होतो, तुमची एक जाहिरात लाखो लोक पाहतात. म्हणून तुमच्या एका निर्णयाचा परिणाम सामान्य माणसाच्या निर्णयापेक्षा कितीतरी मोठा असतो. कारण एखादा सामान्य माणूस ज्यावेळेस जाहिरात करतो त्याचे 1000, 2000, 5000 सर्कल असते. पण ज्यावेळेस एखादा सेलिब्रिटी करतो त्याचे लाखो करोडो फॉलोअर असू शकतात, त्यांच्यापर्यंत ते प्रोडक्ट घेऊन जातात. त्यामुळे जाहिरातदारांनीही विचार करावा आणि कलाकारांनी विचार करावा. फक्त मला पैसे मिळणार हा प्रश्न नको, तर माझ्या माध्यमातून समाजाला काय संदेश जातोय हा प्रश्न विचारायला हवा. तर तुम्ही मला सांगा, अशा प्रकारच्या जाहिरातीमध्ये सेलिब्रिटीनी सहभागी व्हावं का? की कोट्यावधी रुपये कमवणाऱ्या कलाकारांनी सामाजिक जबाबदारी म्हणून अशी जाहिरात नाकारायला हव्यात? आणि जर एखादा सेलिब्रिटी वादग्रस्त जाहिरात करीत असेल तर ग्राहकांनी त्याच्यावर टीका करावी का? तुमची प्रतिक्रिया मला नक्की कळवा. व्हिडिओतली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आपल्या सर्व मित्रांसोबत आणि अशाच न्यूजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या वेळी.